हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, मला ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. आम्ही आता शनिवार, रविवार शाळेला सुट्टी असल्यामुळं मी म्हटलं की थोडंसं माहूरगडला जाऊन यावं. आमचं 2 वर्षापासून चाललं होतं कारण आम्हाला नवस फेडायचा होता आणि म्हणून म्हटलं आम्ही थोडंसं जाऊन यावं. पण असं झालं की माहूरगडला निघाल्यानंतरनी आम्हाला एकतर 2 वर्ष ऑलरेडी लेट झाला होता. जेणेकरून आमचं नवस फेडायचं राहिलं होतं आणि असं झालं की बाबा चला शनिवार रविवार आहे तर आपण जाऊन यावं असं म्हणून आम्ही निघालो. पण निघाल्याच्या नंतरनी आम्हाला एवढे प्रॉब्लेम्स आले काही सांगूच नको. कारण काय झालं की 2 वर्षांनी नवस फेडतोय म्हटल्यानंतर ऑलरेडी उशीर झालाच होता. मग देवी पण सहजासहजी नवस फेडून घेणार असं नाहीये. त्याच्यामुळं मग म्हटलं आम्हाला थोडंसं उशीर झालाच आहे तर कसंही करून आम्हाला तिथं जायचंच होतं. मग आम्ही आणि एकतर मराठा आरक्षणमुळं जे काही दंगली चालू आहेत किंवा जे काही जाळपोळ चालू आहेत, त्याच्यामुळं बसेस एवढ्या कमी झाल्या होत्या, की आम्ही त्याचा विचार नाही केला, की बाबा पुढे जाऊन आम्हाला बस भेटणार नाही किंवा काय असा नाही विचार केला. आम्ही डायरेक्टच इथून घरातून निघालो. पण इथून निघाल्यापासून ते माहूरगडपर्यंत जाईपर्यंत आम्हाला एवढे प्रॉब्लेम्स आले. हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की आम्हाला इथून निघाल्यापासून ते माहूरगडापर्यंत नेमकं किती प्रॉब्लेम्स आले आणि काय-काय आमच्यासोबत घडलं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिल्यांदा तर आम्ही शनिवारी सकाळी 6:30 वाजता इथून निघालो. आम्हाला इथून शेवगावमधनं गाडी तर व्यवस्थित लागली. आम्ही इथून जालन्याला गेलो. जालन्याला गेल्यानंतरनी सकाळचे 9:30-10 वाजले होते. तर तिथे गेल्यानंतरनी आम्हाला असं कळलं, की मराठा आरक्षणामुळे गाड्या कमी आहेत आणि तिथून पुढे प्रवास करायचा तर खूपच अवघड होऊन गेलं. कारण गाड्याच नाहीत म्हटल्यानंतरनी जायचं कसं? प्रायव्हेटवाल्यांना पण विचारलं, पण प्रायव्हेटवाले म्हणले, की "आम्ही एवढा लांबचा तर प्रवास करत नाही. तुम्हाला गाड्या बदलत-बदलत जावं लागणार आहेत." त्याच्यामुळं आणि दादा पण आमच्या सोबत होता. आणि त्या एवढं ऊन होतं, की म्हणजे असं झालं होतं, की किती वेळ थांबायचं बस स्टँडवरती. रेल्वेचं बघितलं, पण ऐन टायमाला रेल्वेचं तिकीट बुकिंग काही होत नव्हतं आणि जालन्यामध्ये कोणच आमच्या ओळखीचं नव्हतं, की जेणेकरून आम्ही तिथे स्टे केलं पाहिजे किंवा तिथून आम्हाला पुढचा कसा प्रवास होईल हे कोणीतरी सांगणार असं कोणीच नव्हतं. कारण ती सिटी आमच्यासाठी अननोन होती. आम्ही तिथं कधीच त्या सिटीमध्ये गेलो नव्हतो. इथून जालन्याला गेल्यानंतरनी तिथं आम्हाला 10 वाजता आम्ही नाश्ता ते केला. त्याच्यानंतरनी पुढे म्हणलं थोडंसं 1 तासाने गाडी येईल म्हणून आम्ही वेटिंगला थांबलो. पण कंटिन्यू तिथं हिंगोली किंवा असं आम्हाला गाडी कोणती पाहिजे होती, एकतर परभणी, मेहकर किंवा पुसद अशा 3 गाड्या आम्हाला पाहिजे होत्या किंवा माहूरगड. तर आम्ही तिथं माहूरगडची गाडी विचारली. पण त्याने असं बोलले, की माहूरगडचं जे काही स्टॉप आहे, लास्ट स्टॉप, तिथं जाळपोळ चालू आहे किंवा मराठा आरक्षणामुळे सगळंच बंद केलंय तिकडनं, तुम्ही जाऊ शकत नाही. तर आम्ही परत येऊ पण शकत नव्हतो आणि पुढे जायचं कसं हा प्रश्न आमच्यासमोर पडला. तर मग आणि तुम्हाला सांगते, की तुमचं जर कोणाचं नवस असेल किंवा काय, तर जास्त वेळ लावू नका. तुमचं नवस जर पूर्ण झालं ना, तर पटकन फेडा. कारण आम्हाला एवढा एक्सपिरियन्स घाण आला ना, म्हणजे असं आमची चुकी आहे म्हणा ते, की आम्ही लवकर नवस फेडला नाही किंवा आम्हाला लवकर जायचं होतं, पण आम्हीच असं की दादा लहान आहे, कुठं प्रवास करायचा म्हणून ठेवून म्हणजे असं राहिलं आणि आमचं नवस ते फेडायचा राहिला. पण 2 वर्षांनी फेडायला गेल्यानंतर आम्हाला एवढे संकट येतील आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. मग ते आता जालन्याच्या नंतरनी आम्हाला तिथं आम्ही मोजून 3 तास वेटिंग केलं. 3 तासाच्या नंतरनी पण आम्हाला एक गाडी लागली. ते पण एवढी फुल भरलेली होती, की आम्ही म्हणजे माझे हसबंड आहेत ते कसं तर करून काही तर करून मला आणि दादाला एक सीट कशी तर करून अवेलेबल केली. त्याच्यानंतर आम्ही तिथं बसलो. तर तिथून ती गाडी मेहकरला गेली. मेहकरला जायला कमीत कमी आम्हाला 4 तास लागले. 4 तासाच्या ह्याच्यामध्ये आमचं काहीच जेवण नाही, काहीच नाही. कारण आम्हाला फक्त एवढंच होतं, की आम्ही कधी एकदा माहूरगडला जाऊ असं. आणि त्याच्यानंतरनी गाडीत बसल्यानंतरनी आम्ही 4 तासांनी मेहकरला गेलो आणि तिथं आम्ही सगळ्यांना विचारत होतो, की पुढे काय, कसं काय, गाड्या चालू आहेत का? कंटिन्यू माझ्या हसबंडचा फोन सगळ्यांना चालू होता, की पुढे गाड्या आहेत का? आम्हाला कसं जायचं? हा प्रश्न होता. त्याच्यामुळे त्यांचं अशी काळजी होती, की बाबा रात्रीचं कुठं नको दुसरीकडं प्रॉब्लेम यायला म्हणून ते पहिलेच विचारून घेत होते. पण तरी आम्हाला तिथं जायला वाजले 6. मेहकरमध्ये जायला वाजले 6. 6 वाजल्याच्या नंतरनी थोडंसं मेहकरमध्ये गेल्यानंतर तिथं असं एकदम ओसाड-ओसाड काहीच नको. जेवायला नको किंवा काही. कसं तर करून आम्हाला एक हॉटेल भेटला. हॉटेलमध्ये आम्हाला दादाला खाऊ घालायचं होतं. थोडंसं आम्ही भजे हे ते असं काही नाश्ता होता, समोसा होता आणि वडापाव होता.
तो घेतला, थोडासा खाल्ला. त्याच्यानंतरनी आम्ही विचारलं, तिथं बस स्टँडवरती भरपूर जण ड्रायव्हर होते. त्यांना विचारलं, की गाड्या आहेत का? तर ते बोलले, "आले तसे वापस जा, कारण तुम्हाला तर पुढून गाडी भेटणारच नाही. काही केलं तुम्हाला गाडी माहूरगडला भेटणार नाही. तुम्हाला जर जायचं असेल तर पुसदला जा. पुसदहून मग तुम्हाला गाड्या भेटतील का नाही आम्ही सांगू शकत नाही." पण आम्हाला जायचंच होतं, त्याच्यामुळं म्हणलं आम्ही किती 6:30 वाजता आम्हाला पुसदची गाडी लागली. त्याला पण खूप गर्दी होती. कसं तर करून त्याला पण सीट मिळवली थोडीशी आणि उठत बसत म्हणजे असं थोडंसं अल्टरनेट करत करत आम्हाला जागा भेटली आणि तिथून मग आम्ही गेलो पुसदला. किती वाजता? 9, 9:30 वाजता. म्हणजे 3 तासाचा प्रवास होता तो पण. 9, 9:30ला गेलो. त्याच्यानंतरनी आता तिथून पुढे जायचं काहीच गाड्या नव्हत्या आणि आम्हाला पुसद शहर पण माहीतच नव्हतं. फर्स्ट टाईमच आम्ही गेलेलो तिथं. त्याच्यानंतरनी मग पुसदला गेल्यानंतरनी सगळ्यांनी सांगितलं, की सकाळी 5 वाजता किंवा 6 वाजता प्रायव्हेटच्या गाड्या असतात, म्हणजे जीप असते. तर तुम्ही त्याच्याने जाऊ शकता. पण ते पण गाड्या लागतील का नाहीत हे आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे त्यांनी पण ॲश्युरिटी देत नव्हती, की बाबा ही गाडी लागेल किंवा असं काही आम्हाला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, आजचा दिवस इथं स्टे करूया. पहिलं तर आम्ही रूम शोधली. रूम शोधायला गेल्यानंतरनी असा प्रॉब्लेम झाला, की माझ्या आधार कार्डवरती आहे माझ्या माहेरचं नाव आणि ह्यांचं जो आहे संतोषचं नाव, हे त्यांच्या ओरिजिनल नावावरती होतं. मग असं झालं, की हॉटेलमध्ये गेल्यानंतरनी तिथं पहिलं तर आधार कार्ड मागतात. आधार कार्ड मागायला आम्ही म्हणलं, की ठीक आहे आमच्याकडे आधार कार्ड आहे. पण असं आहे, की आमच्या दोघांचं नाव डिफरंट आहे आणि आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे. आम्हाला बाळ पण आहे. पण हॉटेलवाल्यांचं असं म्हणणं होतं, की नाही आम्ही असं नाही करू शकत. आम्हाला आधार कार्ड एकाच नावाचे पाहिजेत. ते एक मोठा प्रॉब्लेम झाला. 2-3 हॉटेलवरती गेल्यानंतरनी आम्हाला काहीच कुठंच म्हणजे रूम भेटत नव्हते. आम्हाला एवढं टेन्शन आलेलं, की रात्री थांबायचं कुठं? आणि बस स्टँडवरती गेलं तर बस स्टँडवरचे असे म्हणले, की "तुम्ही इथं कोणीच राहू नका. कारण जाळपोळ झाली किंवा रात्रीचं काही झालं, तुमच्यासोबत बाळ आहे, काही झालं तर आम्ही काही तुमची जबाबदारी घेणार नाही. तुम्ही इथं राहू नका." असं बोलले. आणि रात्रीच्या टायमिंगला 10 वाजता तर सगळं बंद होतं. पण एक होतं चांगलं म्हणजे हॉटेल व्यवस्थित होतं. तिथं आम्ही गेलो त्यांना एक रिक्वेस्ट केली, की आमचं असं-असं आधार कार्डचं प्रॉब्लेम आहे आणि आमच्याकडं बाळ पण आहे आणि आम्हाला थोडंसं म्हणजे एखादी रूम जरी भेटली तरी ओके आहे. मग ते बोलले थोडंसं बाळाकडे बघून ते बोलले, की "ठीक आहे चला, तुमचा आधार कार्डचा फोटो व्यवस्थित हे सगळं द्या, तुमचा ॲड्रेस द्या." सगळं कॉन्टॅक्ट नंबर ते सगळा घेतला आणि आम्हाला एक रूम भेटली. कशी तर करून रूम भेटली 10, 10:30 वाजता. त्याच्यानंतरनं आम्ही तिथं रूम म्हणजे सगळ्या बॅग-बिग ठेवल्या, असं थोडंसं फ्रेश झालो. त्याच्यानंतरनी आम्हाला प्रश्न होता, की जेवायचं कुठं? कारण जेवायला तर 10, 10:30, 11 वाजता तर सगळं बंद होत होत आलं होतं. मग तिथलेच होते. त्यांना रिक्वेस्ट केली, की म्हणलं इथं कुठं तर हॉटेल असेल किंवा खानावळ असेल तर आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही जेवण करून पटकन झोपता येईल आणि आम्ही सकाळी पण लवकर जायचं होतं. मग आम्हाला एका काकांनी जे चांगले काका होते त्यांनी आम्हाला सांगितलं, की इथं आहे एक खानावळ चालू असते 11, 11:30 वाजेपर्यंत. तुम्ही तिथं जाऊन बघा आहे का? मी काही गॅरंटी नाही देऊ शकत, पण तुम्हाला आहे का तुम्ही जाऊन बघा. त्याच्यानंतर आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्यानंतरनी पण संपत आलं होतं. पण कसं तर करून त्यांना म्हणले, की एक जरी प्लेट असेल किंवा थोडं जरी दादापुरतं जरी असेल तर आम्हाला द्या. असं जर आम्ही सांगितल्यानंतरनी मग त्यांनी म्हणले, की आहे 2 ताटापुरतं तर तुम्हाला जेवण आहे. तिथं आम्हाला व्यवस्थित जेवण भेटलं. त्याच्यानंतरनी आम्ही तिथं जेवण केलं आणि 11:30 पावणे 12च्या दरम्यान परत रूमवरती गेलो. ते बोलली, की आता बाहेर नाही जाऊ शकत तुम्ही रूमच्या, की 12:30 किंवा 12, 12:30च्या नंतरनी बाहेर आम्ही जाऊ नाही देऊ शकत असं. मग आम्ही पटकन रूममध्ये आलो. त्याच्यानंतरनी तर पटकन म्हणजे दादा ऑलरेडी झोपायलाच आला होता. त्याला झोपलो आणि एवढ्या प्रवासाने आम्ही इतकं थकलो होतो, की आम्हाला कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी 5:30ला आम्हाला गरम पाणी पण नव्हतं. त्याच्यावर थोडंसं त्यांनी संतोषने थोडंसं पळपळ करून गरम पाणी कसं तर करून आणलं. दादाला अंघोळ घातली, मी अंघोळ केली, ह्यानी पण अंघोळ घातली. पटापट आवरलं आणि ह्यानी पहिल्यांदा बस स्टँडवर जाऊन बघितले, की गाडी आहे का? किंवा त्यांना अशी अपेक्षा होती, की बाबा चला दुसऱ्या दिवशी तरी गाडी चालू होईल. ह्या अपेक्षाने ह्यानी सकाळी 6 वाजता उठून बस स्टँडवरती गेले आणि बघितलं, की गाडी चालू आहे का? पण त्यांचं असं म्हणणं की नाही माहूरगडच्या गाड्या तर 2-4 दिवस तर चालूच होणार नाहीत. कारण तिकडे जास्त दंगली होत आहेत किंवा जाळपोळ होते. त्याच्यामुळे इकडून गाड्या तर सोडणं शक्यच नाहीये. मग आता आमच्याजवळ हा प्रश्न होता की शोधायचं कुठं गाडी? कारण माहूरगडच्या गाड्या लागतात कुठं? हाच आम्हाला माहीत नव्हतं. मग आम्ही इथं फळवाले किंवा भाजीवाले असतात त्यांना विचारलं, की माहूरगडच्या गाड्या लागतात कुठं? तुम्हाला माहिती आहे का? मग त्यांनी आम्हाला सांगितलं, की थोडंसं शिवाजी चौकाच्या पुढे जा, तिथं बघा मग आहेत का त्या रस्त्याला गाड्या. पुढे गेल्यानंतर आम्हाला कळलं, की
तिथं आहेत गाड्या आणि 10-15 मिनिटांनी तर ते लगेच निघणार आहेत. पण ती एक चांगली गोष्ट झाली, की आम्हाला सकाळी सकाळी 7 वाजता गाडी लागली. 7:00-7:30च्या दरम्यान लागला असेल. 7:00-7:30च्या दरम्यान ती गाडी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, की 5च मिनिट थांबा, आम्ही चेकआउट करून येतो. आम्ही पळत गेलो आणि पळत जाऊन मग चेकआउट केलं. जसं सामान होतं तसं भरलं पटापटा. काहीच त्याला आवरत बसलं नाही, काही नाही. जसं सामान होतं तसं पटापटा भरलं आणि तिथून मग आम्ही त्या जे गाडीवाले होते ते आमचे वेटिंग करत होते. पटकन जाऊन बसलो आणि त्याने हळू कशी का करून होईना पॅसेंजर भरले आणि मग तिथून आम्ही माहूरगडला गेलो. माहूरगडला किती वाजता आम्ही अ, 8 8:30च्या 8:30 पावणे 9 झाले होते. पावणे 9च्या दरम्यान गेलो. तिथं पटकन एका हॉटेलमध्ये सामान ते व्यवस्थित ठेवलं आम्ही. म्हणजे जे फुलवाले असतात त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली आणि फुलं तिथून घेतला आम्ही, प्रसाद घेतला. मग त्याने आम्हाला बॅग ते ठेवायला परमिशन दिली. घेतलं आम्ही सगळं. त्याच्यानंतरनी मग व्यवस्थित तिथून आमचं थोडंफार व्यवस्थित दर्शन म्हणजे चांगलं दर्शन तिथून झालं आमचं. पायऱ्या व्यवस्थित आमच्या दादांनी पण एवढा भारी पायऱ्या चढल्या. एक सुद्धा पायरी म्हणजे वरती चढून म्हणजे आम्ही त्याला उचलून घेतलं नाही. तो त्याच्याच पायऱ्या चढत होता आणि सगळ्या पायऱ्या त्यांनी व्यवस्थित चढल्या. आम्हाला पण असं वाटत होतं, ठीक आहे बाबा, एवढं लांबपर्यंत येऊन पण दादांनी सगळा नवस त्याचा स्वतःचाच नवस स्वतःहून फेडून घेतला. त्याच्यामुळे आम्हाला तो एक आनंद होता, की दादांनी स्वतःचा नवस स्वतः फेडून घेतला. कारण तो काय आहे, की त्याचा सतत आजारी पडत होता आणि आम्हाला पण थोडेसे प्रॉब्लेम्स येत होते. त्याच्यामुळे आम्हाला देवीला असं बोललेलं होतं, की थोडंसं व्यवस्थित चांगलं झालं, की आम्ही येऊ. मग त्याला ते म्हणत-म्हणत 2 वर्ष गेले. कारण दादा जन्मल्याच्या नंतरनी पण आम्हाला 2 वर्ष लागले. 2 वर्षाच्या नंतरनी दादांनी स्वतःहून त्याचा नवस फेडून घेतला. हे खूप भारी झालं. वरती गेल्यानंतरनी व्यवस्थित दर्शन झालं. पण एवढं झालं, की गर्दी खूप होती. आम्हाला जायला 10 वाजले होते दर्शनाला. 10 वाजल्या तर दादाला पण भूक लागली होती आणि दर्शनाला एवढी रांग होती, की आणि त्यांनी जाताना खेळणी बघितली होती आणि त्याचा एकच हट्ट होता, की मला खेळणी घ्यायचेत. मग तो त्याच्यावरती एवढा रडला. दर्शनाला आम्हाला अर्धा तास लागला, पण अर्धा तास तो कंटिन्यू रडत होता. त्याला कितीही काही एंटरटेनमेंट केलं, तरी तो काही शांत बसत नव्हता. आणि तो एक प्रॉब्लेम झाला, की सगळेजण वैतागले, की "अरे, हा किती रडतोय? काय झालंय?" पण सगळेजण तिथले माणसं एवढे चांगले होते ना, दादाला म्हणजे सगळेजण असं शांत बसवायचा प्रयत्न करत होते. पण थोड्या वेळाने मध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यात दादा शांत झाला आणि व्यवस्थित दर्शन घेतलं. आम्ही देवीची ओटी ते सगळं जे पूजेचं सामान असतं ते व्यवस्थित दिलं, व्यवस्थित दर्शन झालं. अ, पुजाऱ्यांनी दादाला वरती म्हणजे मध्ये नेऊन थोडंसं दर्शन व्यवस्थित पायथ्याला टेकवलं आणि आमचा नवस पण पूर्ण व्यवस्थित फिटला. असं म्हणजे आम्ही देवीला पण रिक्वेस्ट केली, की "बाबा आमचं तू आम्हाला इथपर्यंत बोलवलंय ते खूप आमच्यासाठी खूप आहे." असं आम्ही देवीला थँक म्हणलं आणि तिथून मग बाहेर निघालो. आणि 11 वाजता आमचं 11 वाजता दर्शन झालं व्यवस्थित. तिथून मग आम्ही परशुरामाचं खालती मंदिर आहे, परशुरामाच्या खालती मंदिराला गेलो. तिथं आम्हाला दर्शन घेतल्या बरोबरच प्रसाद प्रसाद पण भेटला. ते एक चांगली गोष्ट झाली. प्रसाद घेतला. तिथून मग आम्ही डायरेक्ट खाली म्हणजे जे काही गाव आहे माहूरगड, तिथं 12:30 वाजता पोहोचलो आणि 12 वाजता मग त्यांना बघितलं, की परत एकदा आम्हाला वाटलं, की दुपारून तरी चालू होतील एसट्या. पण दुपारून पण चालू नाही झाला. ते बोलले, की तुम्हाला परत पुसदला जावं लागेल आणि तिथून जी काही गाडी भेटेल त्याच्याने तुम्हाला पुढे जावं लागेल. मग आम्ही तिथून पुसदला परत आलो. 51 किलोमीटर आहे पुसद गाव. तिथून परत पुसदला आलो आणि त्याच्यानंतरनी मग आम्हाला पुढे गाडी किती वाजता 1 तासाने म्हणजे 1.5 तासाने आम्हाला ती गाडी लागली कोणती? संभाजीनगर. संभाजीनगरच्या गाडीमध्ये आम्ही एक लास्ट ऑप्शन होता कारण आम्हाला इथं म्हणजे शेवगावच्या जवळ एकतर आम्हाला गाडी पाहिजे होती अहमदनगर किंवा संभाजीनगर. या दोन्हीपैकी कोणत्याही गाड्या लागल्या तरी आम्ही त्याच्यात बसणारच होतो. मग संभाजीनगर गाडी लागली, पटकन बसलो. कसं तर करून ती गाडी पोहोचली रात्री 10 वाजता संभाजीनगरला. म्हणजे 1:30 वाजता निघालेली गाडी ती पोहोचली 10 वाजता आणि 10 वाजताच्या नंतरनी आम्हाला शेवगावला यायला एकही गाडी नव्हती आणि आमच्याकडं हा प्रश्न होता, की थांबायचं कसं? कारण दुसऱ्या दिवशी तर मला शाळा होती आणि शाळेवरती रजा तर मी ठेवली नव्हती. मग म्हटलं आता जायचं कसं? कारण शनिवार, रविवार आणि सोमवार जर 3 लगट सुट्ट्या जर माझ्या आल्या, तर 3 दिवसाचं म्हणजे मला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं मग म्हणून मी प्रिन्सिपल सरांना फोन केला आणि सांगितलं, की "सर असं-असं प्रॉब्लेम झाले, काय करू?" पण त्यांनी मला अशी परमिशन दिली, की "मॅडम तुम्ही रात्रीच कुठेतरी स्टे करा आणि सकाळच्या गाडीने जी काही सकाळची गाडी असेल, त्या गाडीने तुम्ही शाळेच्या टायमिंगपर्यंत येऊ शकाल, तर या थोडंसं उशीर झाला तरी चालेल."
कारण माझी शाळा 8-8:30 वाजता राहते आणि तेवढ्या वेळेमध्ये मी संभाजीनगरवरून सकाळी 90 किलोमीटरचा प्रवास करून सकाळी 8 वाजता येणं काही मला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना रिक्वेस्ट केली, की थोडंसं उशिरा आलं तरी चालेल का? ते बोलले, "ठीक आहे, तुम्ही या उशिरा, पण या." त्याच्यामुळे मग आम्ही आमचे थोडे पाहुणे होते एक, मग त्यांना फोन केला, पण ते होते बरं झालं. तिथून आम्ही मग त्यांच्या घरी गेलो 11:30 वाजता. 11:30 वाजता ते मग आम्हाला जेवायला हे ते, पण आमची काहीच इच्छा नव्हती. कारण दिवसभराच्या म्हणजे 2 दिवसाच्या प्रवासाने आम्ही एवढं थकलेलो होतो. मग आम्ही तिथून थोडंसं झोपलो पटकन आणि झोपल्याच्या नंतरनी सकाळी 5-5:30ला आम्हाला ऑटो पण भेटत नव्हता. मग आम्हाला असं झालं, की आता कोणाला सांगायचं? मग घरातल्यांनाच रिक्वेस्ट केली, की कोणाची गाडी असेल तर बघा आणि तिथून मग आम्हाला बस स्टँडला कसंही करून सोडा. मग थोडंसं पुढे गेल्यानंतरनी एक 5:30च्या दरम्यान एका ऑटोवाला त्यांना रिक्वेस्ट केली, की बाबा आम्हाला कसंही करून आम्हाला ह्याच्यापर्यंत बस स्टँडपर्यंत चला. जास्तचे एक्स्ट्राचे चार्जेस घ्या, पण आम्हाला तिथपर्यंत घेऊन चला. मग त्यांनी चांगले काका होते. ते बोलले, "ठीक आहे, मी तुम्हाला घेऊन जातो." मग त्यांनी कमीत प्राईसमध्ये आम्हाला घेऊन गेले, पटकन सोडले. तर तिथं बघितलं तर असं झालं, की तुम्हाला 6:15च्या गाडीशिवाय अगोदर कोणतीच गाडी नाही. म्हणजे आम्ही 5:30ला तिथे पोहोचलेलो, पण एक पण गाडी नव्हती. मग 6:15 वाजता पैठणची गाडी लागली. पैठणच्या गाडीने आम्ही पटकन बसलो आणि पैठणच्या गाडीने ते म्हणजे किती 7:30 वाजता आम्ही पैठणला आलो. पैठणहून आम्हाला अ, पालघरची गाडी होती आणि ती एकदम फास्ट होती. बरं झालं आम्हाला पालघरची गाडी भेटली. त्या पालघरच्या गाडीनी आम्ही बसलो आणि अर्धा पाऊण तासामध्ये तर आम्ही शेवगावमध्ये टेकलो. पण म्हणजे एवढी फास्ट त्यांनी गाडी मारली, की अर्धा पाऊण तासाच्या आतमध्ये तर आम्ही आलो. आल्यानंतरनी पटकन आम्ही हे ऑटो केला, घरी आलो. घरी आल्याच्या नंतरनी तिथून पटापटा मी अर्ध्या 20 ते 25 मिनिटामध्ये सगळं आवरलं, अंघोळ ते केली, सगळं आवरलं. बाकीचं काहीच म्हणजे स्वयंपाक हे ते काहीच नाही केला, काहीच खाल्लं नाही, चहासुद्धा घेतला नाही आणि तशीच पटकन गेली. कारण दुसऱ्या दिवशी ह्याचे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. त्याचा जे काही सोहळा होता तो मला अटेंड करायचा होता आणि उशीर पण करायला जमत नव्हतं शाळेमध्ये. त्याच्यामुळे मी एवढा फास्टमध्ये गेली, की मी 9:30 वाजून 5 मिनिटाला शाळेमध्ये पोहोचले. कसं तर करून म्हणजे एवढं सगळं करून शेवटी 9:30-5 वाजता मी तिथं गेली आणि बरं झालं मला उशीर झाला नाही. सोहळा चालूच होणार होता तेवढ्यात मी गेली आणि बाहेरच ग्राउंडवरती सगळं कार्यक्रम चालू होता. तर पटकन तिथं जाऊन तिथंच म्हणजे मी थंब पण नाही केला किंवा काही अटेंडन्स पण नाही लावली आणि डायरेक्ट आमच्या ग्राउंडवरतीच जाऊन उभारले. सगळ्यांना कळलं म्हणजे कोणाला कळलं पण नाही की उशिरा आले किंवा काय म्हणून. आणि त्याच्यानंतरने मग असं आहे एवढं सगळं म्हणजे डिफिकल्ट आता किती आम्हाला प्रॉब्लेम आले आणि म्हणजे एवढ्या सगळ्यामध्ये ना आमच्या दादाचे खूप हाल झाले. कारण त्याला असं की तो 1 मिनिट एका जागेवरती कुठं बसत नाही. पण तो एवढा कंटिन्यू आमचा बसमध्ये प्रवास चालू होता. काही केलं तरी ते काही प्रवास थांबतच नव्हता. असं झालं होतं. त्याच्यामुळं आम्हाला एवढं असं हेडेक झालं होतं, की बाबा कधी एकदा प्रवास संपेल, कधी एकदा आम्ही घरी जाऊ, असं आमचं झालं होतं. पण दुसऱ्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी म्हणता येणार नाही. तिसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो आणि घरी येऊन आमचं कुठेतरी आम्हाला असं झालं, की बाबा ओके आम्ही घरी आलोय. पण त्या 3 दिवसाचा प्रवासाचा अजून पण कंटाळा आम्हाला अजून पण आहे. अजून पण आम्हाला फ्रेश वाटत नाही. असं वाटते की किती वैताग झाला, काय झालं? पण देवीने आमचा नवस फेडून घेतला हेच आमच्यासाठी खूप आहे. आणि देवीला सॉरी पण कारण आम्हाला खूप उशीर झाला हे आम्हाला माहीत होतं. आणि एवढा सहजासहजी तर ते काही नवस फिटणार नव्हतं. जालन्यालाच आम्हाला 3 तास लागल्यावरतीच मी यांना म्हणलं, की आपला नवस काही एवढा साधा पद्धतीने सुटणार नाही. आणि फिटणार पण नाही असं मी त्यांना म्हणलं. तेव्हा त्यांना क्लिक झालं, की बाबा हां, आपलं कुठलंही नवस असेल किंवा काही असेल तर आपण लवकर फेडायला पाहिजे. कारण देव आपल्याला वेळेवर देतोय. मग आपलं पण काम आहे, की आपण पण देवाचा नवस आहे तो व्यवस्थित फेडला पाहिजे आणि वेळेवर फेडला पाहिजे. मग हे पूर्ण प्रवास हे आमचा 3 दिवसाचा होता. मला तुम्हाला शेअर करायचं होतं कारण की लोकांना आलेला अनुभव लोकं शेअर करतात म्हणून पण मी पण म्हणलं, की बाबा आपण पण आपल्याला अनुभव आलेला चांगला असू दे किंवा वाईट असू दे, अनुभव शेअर करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी माझा जे काही अनुभव आहे ते शेअर केला. तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये अनुभव आलेच असतील. चांगले असतील किंवा वाईट असतील, पण अनुभव तर आलेच असतील. तर आले असतील तर मला नक्कीच शेअर करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि कोणाला जर असा शेअर म्हणजे अनुभव आला असेल तर त्यांना नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला जरी अनुभव आलेला असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.